नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमच्या एनजीओचे किंवा ट्रस्टचे आर्थिक पत्रके बोलतात का, हे मी का दिलेलं आहे. तर अनेक ट्रस्टचे मी ऑडिट रिपोर्ट बघतो. त्या ऑडिट रिपोर्टमध्ये जी काही माहिती असायला हवी ती माहिती प्रॉपर दिली जात नाही. म्हणून आपल्या ऑडिट रिपोर्टमध्ये काय माहिती असायला हवी, म्हणजे ते सेल्फ एक्सप्लेनेटरी असतील, म्हणजे स्वतःहून बोलणारे असतील, त्याबद्दल आपण चर्चा करू. ऑडिट रिपोर्ट आणि फिनान्शियल स्टेटमेंट. तर पहिलं जे मी इथे लिहिलेलं आहे, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट नॉट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मित्रांनो, ट्रस्ट एनजीओ ह्या नॉन प्रॉफिट बेसिसवर काम करतात. जेव्हा एखादी कमर्शियल संस्था असते, कमर्शियल युनिट असते किंवा कमर्शियल एखादी कंपनी असते, तिचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनतं. तर ज्या काही एनजीओ आहे, ट्रस्ट आहे, त्याचं इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट बनतं. अनेक ट्रस्टचे मी बघितलेले आहे की जे फिनान्शियल स्टेटमेंट आहे त्याला नाव प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देतात. तर ते खरं नाव हे इन्कम एक्सपेंडिचर असायला हवं. दुसरं जे आहे, वेगवेगळ्या ऍक्ट खाली वेगवेगळे ऑडिट रिपोर्ट आपल्याला तयार करावे लागतात. जे काही ट्रस्ट धर्मदा आयुक्त ऑफिसला रजिस्टर्ड आहे त्यांना मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्टचा जो काही ऑडिट रिपोर्टचा फॉर्मॅट आहे त्यानुसार ऑडिट रिपोर्ट बनवावा लागतो. ज्या काही सेक्शन 8 कंपन्या आहेत, ज्या कंपनीज ऍक्टच्या खाली रजिस्टर झालेल्या आहेत, त्यांना एक कंपनी ऍक्टचा वेगळा फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटमध्ये त्यांचा ऑडिट रिपोर्ट बनवावा लागतो. आणि तुमच्या ट्रस्टचे जे काही ऑडिट करतात चार्टर्ड अकाउंटंट, त्यांच्यासाठी ICAI म्हणजे जी काही इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आहे, त्यांनी सुद्धा काही एनजीओ साठी फॉर्मॅट रिकमेंडेड केलेले आहे. त्या फॉर्मॅटमध्ये तुमचे फिनान्शियल स्टेटमेंट असायला हवे. तर असे वेगवेगळे फॉर्मॅट आहे ऑडिट रिपोर्टचे. त्या ऑडिट रिपोर्टच्या फॉर्मॅटमध्ये तुमचे ऑडिट रिपोर्ट हे तयार होत असतात. आता ऑडिट रिपोर्ट जरी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असले तरी त्या ऑडिट रिपोर्टला एक अनेक्शर जोडणं आवश्यक आहे. त्या अनेक्शर मध्ये साधारणतः खालील गोष्टींची माहिती दिलेली असावी. म्हणजे जे काही मी म्हणतोय की तुमचे आर्थिक पत्रक हे स्वतःहून बोलायला पाहिजे, सेल्फ एक्सप्लेनेटरी असायला पाहिजे. तर त्या ऑडिट रिपोर्टमध्ये एक अनेक्शर असायला हवं की तुमच्या ट्रस्टमध्ये काय काय काम चालतं. कारण तुम्ही कितीही काम केलं, किती ऍक्टिव्हिटी केल्या, किती लोकांची सेवा केली, परंतु जोपर्यंत ते कागदावरती उतरत नाही, म्हणजेच थोडक्यात तुमच्या अकाउंटला येत नाही, ऑडिट रिपोर्टमध्ये येत नाही, तर त्याला काहीही व्हॅल्यू नाही. तर जे काही तुमच्या ऍक्टिव्हिटीवरती खर्च होतो तो ऑडिट रिपोर्टमध्ये येणं आवश्यक आहे. तर त्या ऑडिट रिपोर्टला हे एक अनेक्शर असायला हवं आणि त्या अनेक्शर मध्ये खालील गोष्टींची माहिती असायला हवी. पहिलं जे मी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ग्रँट, CSR, डोनेशन ह्याच्या वाईज जे काही इन्कम एक्सपेंडिचर समरी आहे ती द्यायला पाहिजे. एखाद्या गव्हर्नमेंटनी, मग ते स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, त्या गव्हर्नमेंटनी तुम्हाला ज्या कारणासाठी ग्रँट दिलेली असेल त्या ग्रँट इन्कम साईडला दिसेल आणि त्या ग्रँटच्या अगेन्स्ट जो खर्च झालेला आहे तो एक्सपेंडिचर साईडला दिसायला हवा. एखाद्या कंपनीने तुम्हाला CSR दिलेला आहे तर तो CSR इन्कम साईडला आणि त्या CSRच्या अगेन्स्ट जो झालेला खर्च आहे तो एक्सपेंडिचर साईडला दिसायला हवा. कुणी एखादं मोठं डोनेशन दिलेलं आहे तुम्हाला, तर त्या डोनेशनचा उपयोग तुम्ही कसा केला आहे ते सुद्धा इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये दिसायला हवं. हे मी का सांगत आहे, कारण जे काही ग्रँट तुम्हाला देतात, CSR तुम्हाला देतात, लोक डोनेशन देतात, ते तुम्ही पूर्णपणे सेवा कार्यासाठी किंवा ऍक्टिव्हिटीसाठी वापरला आहे की नाही हे ह्यावरून दिसतं. आणि त्याच्यापैकी तुम्ही किती अमाऊंट ही ऍक्टिव्हिटीला वापरली आहे आणि किती अमाऊंट तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेसला वापरली आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये लक्षात येतं. म्हणजे तुम्हाला जी आलेली ग्रँट आहे, CSR आहे, डोनेशन आहे, त्यातले तुम्ही किती ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस वरती खर्च करतात हे सुद्धा त्यातनं लक्षात येतं आणि
जे काही आपल्याला मदत करतात, डोनेशन देतात, CSR देतात, ग्रँट देतात, त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की आमची जी काही ग्रँट आहे ती प्रॉपर खर्च होते का, आणि आमच्या ग्रँट मधला किती खर्च हा ऍडमिनिस्ट्रेशनसाठी वापरला जातो. ऍडमिनिस्ट्रेशनसाठी जो खर्च वापरला जातो तो अगदी मिनिमम असायला हवा. मेजॉरिटी जो काही खर्च आहे तो ज्याच्यासाठी डोनेशन, ग्रँट, CSR मिळाला आहे त्याच्यासाठी खर्च व्हायला पाहिजे. दुसरं सर्वात महत्वाचं, नंबर ऑफ बेनिफिशियरीज. तुम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटी करता, सेवा कार्य करता, त्या प्रत्येकाचं ऍक्टिव्हिटी वाईज तुमचे किती बेनिफिशियरी आहे, म्हणजे तुम्ही किती लोकांना सर्व्ह केलेला आहे त्याचा आकडा इथे देणे गरजेचं आहे. नंबर ऑफ बेनिफिशियरीज सर्व्ह ऍक्टिव्हिटी वाईज, म्हणजे वर्षभरात जर तुम्ही 25 ऍक्टिव्हिटी केला असेल तर प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचला त्याचा नंबर इथे द्यायचा आहे. नंतर मॅन आवर स्पेंड ऍक्टिव्हिटी वाईज. मित्रांनो, आपण सर्व सेवा कार्य करतो, त्या संस्थेचे जे ट्रस्टी असतात, सभासद असतात, ते ऍक्टिव्हिटीसाठी उपस्थित असतात, तर त्यांनी किती मॅन आवर्स त्या ऍक्टिव्हिटीसाठी दिलेले आहे. इथे मी एक उदाहरण दिलेलं आहे. समजा 2 ट्रस्टी त्या ऍक्टिव्हिटीला उपलब्ध असतील आणि त्यांनी 4 तास दिले, तर असे 8 मॅन आवर्स त्या ऍक्टिव्हिटीसाठी खर्च झालेले आहे असं पकडलं जातं. तर तुम्हाला हे प्रत्येक ऍक्टिव्हिटी वाईज किती मॅन आवर्स खर्च झालेले आहे, म्हणजे तुमच्या ट्रस्टच्या लोकांचे, तुमच्या ट्रस्टच्या मेंबरचे, तुमच्या ट्रस्ट मार्फत जे लोक ऍक्टिव्हिटीसाठी उपस्थित असतात त्यासाठी हे मॅन आवर्स काढणं गरजेचं आहे. यावरनं लोकांच्या लक्षात येतं की तुम्ही ट्रस्टी किती पंक्च्युअल आहे तुमच्या कामामध्ये, तुम्ही किती वेळ या संस्थेसाठी देतात. यामुळं हे मॅन आवर्स सुद्धा त्यात असणं गरजेचं आहे. चौथं जे काही मी इथं लिहिलेलं आहे ते आहे अमाऊंट स्पेंट ऍक्टिव्हिटी वाईज. प्रत्येक ऍक्टिव्हिटीला तुम्ही जो काही खर्च केलेला आहे ते सुद्धा इथे ह्या अनेक्शर मध्ये यायला पाहिजे, म्हणजे किती खर्च झाला हे सुद्धा त्याच्यामध्ये कळतं. दुसरं, या अनेक्शर मध्ये यायला पाहिजे की तुमच्या ट्रस्टचे ट्रस्टी कोण कोण आहेत, लिस्ट ऑफ ट्रस्टीज, त्याचे नाव, ऍड्रेस, त्याचं क्वालिफिकेशन, तो कुठल्या पोस्टवरती आहे ट्रस्टमध्ये, ही एक यादी सुद्धा ऑडिट रिपोर्टच्या अनेक्शर मध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे हे सगळं जर तुम्ही दिलं, मी जे काय इथे 1 ते 5 असं हे दिलेलं आहे, हे सगळं तुमचं जर त्या ऑडिट रिपोर्टच्या अनेक्शर मध्ये असेल तर ते स्वतःहून तुमच्या ट्रस्ट बद्दल बोलतं, स्वतःहून सेल्फ एक्सप्लेनेशन देतं की तुमचं ट्रस्ट काय काम करतं, किती ऍक्टिव्हिटी होतात, तुम्ही ऍक्टिव्हिटीसाठी किती वेळ देतात, किती खर्च होतो, तुमच्या ट्रस्टचे ट्रस्टी कोण कोण आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, हे सगळं एक पिक्चर ह्या अनेक्शर मध्ये दिसत असतं. त्यामुळे ऑडिट रिपोर्ट बरोबर हे अनेक्शर हे असणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, सर्वात महत्वाचं, अनेक जे ट्रस्ट आहे ते डोनेशन इन काइंड घेतात, म्हणजे वस्तू स्वरूपात दान घेतात. तर वस्तू स्वरूपात जे दान घेतलं जातं ते आपल्या बुकच्या रेकॉर्डमध्ये कुठं येत नाही. म्हणजे आपण एखादी वस्तू कोणीतरी आपल्याला दान देताना आपण ती गरजूंपर्यंत पोहोचवतो, परंतु वस्तू आली आणि गेली, आपण गरजूंपर्यंत तो पोहोचवतो, आपल्या ऑडिट रिपोर्टमध्ये ते कुठं येत नाही. तर असं वस्तू स्वरूपातलं जे दान आहे त्याला डोनेशन इन काइंड म्हणतात. ते आपल्या बुक्समध्ये कसं रेकॉर्ड करायचं ते आपण बघू. समजा एखादा डोनर तुम्हाला जुनी काही वस्तू देत आहे, ओल्ड आर्टिकल्स, त्याच्यामध्ये काही कुणी फर्निचर देतं, कुणी एखादी सायकल देतं, घरामध्ये जे काही खेळणे पडलेले आहेत ते देतात, काही जुने कपडे देतात. तर हे कपडे घेऊन आपल्या मार्फत कुठल्या तरी गरजूंपर्यंत हे पोहोचत असतात. परंतु अनेक ट्रस्ट असं करतात, वस्तू घेतात आणि ते गरजूंना पोहोचवतात, परंतु त्यांच्या ऑडिट रिपोर्टमध्ये हे कुठेही येत नाही. तर तुम्हाला डोनरकडनं एक लेटर घ्यायचं आहे की ही वस्तू मी देत आहे आणि त्याची अप्रॉक्सिमेटली कॉस्ट एवढी एवढी आहे. समजा मला एखाद्या संस्थेला फर्निचर डोनेट करायचं आहे, तर मी तुम्हाला एक लेटर लिहून देईल की माझं असं जुनं फर्निचर आहे, ह्या वर्षी मी घेतलेलं आहे, परचेस केलेलं आहे, आणि त्याची आत्ताची अंदाजे कॉस्ट समजा 1000 रुपये आहे. असं मी डोनर या नात्याने तुम्हाला एक पत्र देईल आणि त्या पत्राच्या बेसिसवरती तुम्हाला ते डोनेशन तुमच्या इन्कम मध्ये दाखवायचं आहे
आणि तेवढंच 1,000 रुपये तुमच्या खर्चामध्ये दाखवायचं आहे. म्हणजे जे काही तुम्ही जुन्या वस्तू कलेक्ट करून लोकांना देतात, गरजूंपर्यंत पोहोचवतात, त्या तुमच्या ऑडिट रिपोर्टमध्ये रेकॉर्डवरती येतील. हे झालं जुन्या वस्तूंबद्दल. काही लोक नवीन वस्तू घेऊन देतात. म्हणजे एखाद्याला वाटलं की मी एखाद्या शाळेला तुमच्या संस्थेमार्फत प्रिंटर देईल, तर मी तो प्रिंटर परचेस करतो आणि तुम्हाला देतो. तर त्या लेटर बरोबर तुम्हाला त्या प्रिंटरचं बिल पण तो देईल आणि तो त्याच्यामध्ये किंमत पण टाकेल. तर असं जे काही नवीन वस्तू आहे ती तुम्ही त्या कॉस्टला आपल्या याच्यामध्ये डोनेशन इन काइंड म्हणून रेकॉर्ड करायची आहे. आणि पुढे ती वाटल्यानंतर ती खर्चामध्ये सुद्धा डोनेशन डिस्ट्रीब्युशन मध्ये ही दिसेल. तर डोनेशन इन काइंड जे आहे ते तुम्हाला इन्कम साईडला दाखवायचं आहे आणि जेव्हा वाटप करतो तेव्हा ते एक्सपेंडिचर साईडला डोनेशन हे खर्च पकडलं जातं. तर हे डोनेशन इन काइंड आहे. कुठली ही वस्तू तुमच्या ट्रस्टच्या मार्फत जर जुनी किंवा नवी वाटप होत असेल ज्याच्यामध्ये तुमचा काही खर्च नाही, लोक ती तुम्हाला देतात, तर ते रेकॉर्डवरती येणं गरजेचं आहे. त्यामुळे ही सगळी जे काय आहे मी सांगतोय त्याप्रमाणे तुमच्या बुक्समध्ये हे येणं गरजेचं आहे. आता जसं मी सांगितलं की हे जे काही ऑडिट रिपोर्ट बरोबर ते अनेक्शर बनवायचं आहे, हे जे काही डोनेशन इन काइंड आहे, हे सगळं करत असताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कारण हे सगळे ऑडिट रिपोर्ट तुमचा सीए बनवतो आणि त्याला जर प्रॉपर माहिती दिली गेली नाही तर तो हे ऑडिट रिपोर्ट आणि हे जे काही मी अनेक्शर सांगतोय ते त्याला बनवता येणार नाही. म्हणून ट्रस्ट म्हणून, ट्रस्टी म्हणून तुमची सुद्धा काही जबाबदारी आहे की खर्च करताना तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे. पहिलं तर खर्चाचं तुमचं व्हाउचर किंवा बिल हे असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला खर्च करताना काही वस्तू घ्यायची आहे तर त्याचं व्हाउचर असणं गरजेचं आहे. आणि जिथे व्हाउचर मिळत नाही, म्हणजे तुम्हाला काही चहा पाण्याचा खर्च असेल, नाश्त्याचा खर्च असेल, तर त्याचं तुम्हाला बिल किंवा व्हाउचर हे सुद्धा तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे खर्चाचे व्हाउचर घेणं, बिल घेणं ही ट्रस्टींची जबाबदारी आहे. त्या बेसिसवरतीच तुमचा ऑडिट रिपोर्ट बनत असतो. अनेक ट्रस्ट किंवा अनेक ट्रस्टी याच्यामध्ये खूप दुर्लक्ष करतात, खर्च करून टाकतात, त्याचं बिल नसतं. तर हे सर्व तुम्हाला काळजी घ्यायची आहे. नंतर इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये खर्च करताना काही लिमिट दिलेलं आहे. तर कॅशमध्ये तुम्ही फक्त 10K म्हणजे 10,000पर्यंत पर डे पर पर्सन तुम्ही खर्च करू शकता. म्हणजे एखाद्याला तुम्हाला जर 1 लाखाचं बिल द्यायचं असेल तर ते तुम्हाला 10,000पर्यंतच रोखीमध्ये देता येईल. बाकीचे 90,000 तुम्हाला चेकनी द्यावे लागतील. तर हा महत्वाचा पॉइंट आहे. जर तुमचे 10,000च्या वरती पर डे पर पर्सन खर्च असतील कॅशमध्ये तर ते तुमचे खर्च डिसअलाउड होतात, तुम्हाला त्याची वजावाट मिळत नाही. तर हे लक्षात ठेवायचं आहे की रोख खर्चाचं लिमिट जे आहे ते 10,000 रुपये आहे. मग तो कुठलाही खर्च असो, काही वस्तू खरेदी केलेली असो, कुणाला पेमेंट करायचं असो, ह्या प्रत्येक खर्चासाठी ते 10,000चं लिमिट लागू होत असतं. नंतर टीडीएस कट करणं एक महत्वाची जबाबदारी ट्रस्टींची असते. तुम्ही रेंट देत असाल, प्रोफेशनल फी देत असाल, कोणाला कॉन्ट्रॅक्ट काही दिलेला असेल, बिल्डिंगचं कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा कसलंही कॉन्ट्रॅक्ट असेल, ज्या ज्या एक्सपेन्सेसला टीडीएस लागू होतो त्याचा टीडीएस कापून तो गव्हर्नमेंटला भरणं गरजेचं आहे. टीडीएस कापला नाही तर तुमचे जे काही खर्च आहे त्याच्या 30% खर्च हे डिसअलाउड होतात. तर टीडीएस हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. तुमच्या ट्रस्टमध्ये काही बिझनेस तुम्ही करत असाल तर त्याचे सेपरेट बुक्स ऑफ अकाउंट तुम्हाला मेंटेन करायचे आहे. तुमच्या ट्रस्टला बिझनेस करता येतो की करता येत नाही याबद्दल युट्यूबवरती माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा. जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला सेपरेट बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करणे गरजेचे आहे. तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कारण ही काळजी जर तुम्ही घेतली नाही तर जो काही तुमचा ऑडिटर आहे, जो तुमच्या ट्रस्टचं ऑडिट करतो, त्याच्या समोर या सगळ्या बिल, व्हाउचर हे सगळं जर गेलेलं नाही तर तो ऑडिट रिपोर्टमध्ये व्यवस्थित माहिती घेणार नाही.
तर ही काळजी सुद्धा तुम्हाला घेणं गरजेचं आहे. इथे एक विषय माझ्याकडनं राहून गेला. डोनेशनच्या ज्या काही पावत्या आहेत त्या डोनेशनच्या पावत्या सुद्धा तुम्हाला फाडणं गरजेचं आहे. त्या डोनरचे जे काही केवायसी आहे ते सुद्धा तुम्हाला जमा करावे लागतात. ह्या पॉइंटमध्ये एक डोनेशनचा विषय इथे लिहायचा राहून गेला, परंतु डोनेशन हे फार महत्वाचं आहे. त्याचे डिटेल्स पण देणं तुम्हाला गरजेचं आहे. असं जे आहे हे तुम्हाला तुमचे फिनान्शियल स्टेटमेंट ऑडिट रिपोर्ट तयार करताना ही काळजी घ्यायची आहे. तुम्हाला स्वतःला काळजी घ्यायची आहे, कारण तुम्हाला जेव्हा ऑडिटला हे सर्व तुमच्या सीए कडे द्यावं लागेल तेव्हा तो सर्व माहिती विचारतो आणि तुमच्याकडे जर माहिती नसेल तर ती प्रॉपर माहिती ऑडिट रिपोर्टमध्ये येत नाही. तुम्हीच जर मेंटेन केलं नाही तर ऑडिटर काही माहिती त्याच्यामध्ये देऊ शकत नाही. तुम्हाला असं रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे की ज्यामुळे तुमचे ऑडिट रिपोर्ट हे चांगल्या पद्धतीने तयार होतील. जे काही मी सांगितलं त्यामध्ये सर्व माहिती येईल आणि कुणी जर तुमच्या ट्रस्टचा ऑडिट रिपोर्ट कोणाच्या हातात पडला तर त्याला सगळी माहिती समजली जाईल, सेल्फ एक्सप्लेनेटरी राहील. आर्थिक पत्रक स्वतः बोलतील असं आर्थिक पत्रक तयार करायला हवे. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला काही याबद्दल अडचण असेल तर माझा इथे मी मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही मला याबद्दल कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.